शरीर क्षेत्रात हार आणि जीत होत असते। अतिशय सुंदर आणि शंभू अँडरसन निर्वाण वर्चस्व। नमस्कार, मी शाहिद खिरडकर सह्याद्री समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपण आता चिपळूण तालुक्यातील मुंडे गावामध्ये आहोत आणि हे आलोरे मैदान आहे। या मैदानावरती काही वेळातच बैलगाडा शर्यतीचा शुभारंभ होणार आहे। बैलगाडा शर्यत ही आता पश्चिम महाराष्ट्राकडून कोकणाकडे वळलेली आहे आणि कोकणामध्ये एक मोठी क्रेज या बैलगाडा शर्यतीसाठी निर्माण झालेली आहे। आणि आपण पाहतोय की महाशिवरात्रीच्या निमित्तानं आणि चिपळूण संमिश्र तालुक्याचे लोकप्रिय आमदार शेखर निकम सर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माजी सभापती सूर्यकांतजी खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली मयूरजी खेतले आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार असं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की हे मैदान आहे, याच मैदानावरती बैलगाडा या ठिकाणी पळणार आहे आणि बैलगाड्यांचा जो धुरळा आहे तो उधळणार आहे। अवघ्या महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा आहे। आता मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत जवळजवळ 165 बैलगाडा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शर्यत रंगणार आहे। अतिशय जबरदस्त नियोजन आहे, मोठमोठ्या बक्षिसांची या ठिकाणी पर्वणी आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या लोकांसाठी चांगलं नियोजन आहे। वाहतुकीची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था आणि सगळ्याच गोष्टी पाहता आपण इथं पाहू शकतो की एक वेगळ्या उंचीवरती जाणारी स्पर्धा या ठिकाणी होत आहे। काही मिनिटातच या ठिकाणी उद्घाटन होईल आणि नंतर आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी धुळा उधळतो, कसे बैल पळतात आणि कोकणातला जो शेतकरी आहे तो शेतकरी कसा या माध्यमातून अधिक आनंदित होतो, कसा समृद्ध होतो हे पाहण्यासाठी आपण उत्सुक आहोत। आपण पाहणार आहोत या बैलगाडा शर्यतीचे काही महत्त्वाचे क्षण। तुर्तास आपण देखील जोडले जात महाराष्ट्र कोकण 2025 बैलगाडा शर्यतीचा शुभारंभ होत आहे। इतिहास या ठिकाणी रचला जात आहे। सन्मान्य या मुंडेतर्फे चिपळूण ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच आणि आपल्या सहकार्यांच्या साथीनं अतिशय जबरदस्त असं त्यांचं नियोजन आहे आणि म्हणून एक ध्येयाला पछाडलेला सरपंच जर असेल तर कशा पद्धतीने गावचा सर्वांगीण विकास साधला जातो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सन्मान करावं यासाठी म्हणून ते प्रयत्नशील असतात आणि त्या नेतृत्वाचा आपल्यावरती प्रेम आहे, त्या नेतृत्वाचा कुशल अशा सानिध्यात आपण लोकप्रिय आमदार सन्मानित शेखर निकम सर यांच्या वडिलांचे काम झाले होते, ज्यांच्या समित असणारे सर्व सुविधांचं या ठिकाणी आपल्या पोलीस मंत्री या ठिकाणी यांच्या प्रतिमेला आपण पुष्पार्पण करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारीला आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली आणि त्यांचं
शिवाजी पेंडे यांच्या शुभास्ते सन्मान होत आहे. मयूर मयूरमध्ये मयूर मयूर कसा फक्त बसवतो मयूर पेंडे यांच्या शुभास्ते करता येतो खूप सन्मान होत आहे. कुठलाही या ठिकाणी किंवा कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन आनंद चव्हाण विकास बापू चव्हाण विश्वनाथ या ठिकाणी सर्वांनी मी सर्वांना बैठक घेतल्याला विनंती करतो की ज्यांच्या उपस्थितीने ज्या कार्यक्रमाचे रंगत बनलेले आहे जे स्वतः आपल्याला मालक अतिशय सुंदर आणि निर्वाह आणि गेल्या क्षेत्रामध्ये हार आणि जीत होत असतो. आहे. अतिथीच्या उपस्थितीमध्ये ठीक दाखवून झालेले